नमस्कार जय शिवराय भावांनो, सोलापूर धुळे हायवे या ठिकाणी काही रणरागिण्यांनी अडवलेला आहे, रस्ता रोको केलेला आहे। का? कारण की संघर्ष होता मनोज जरांगे पाटील 4-5 दिवस झाला आज उपोषण करतात, परंतु त्यांना न्याय देण्यासाठी कोणी या ठिकाणी आलेलं नाहीये। ओबीसी मधून 50% आरक्षण देणार आहे का नाही पाठदेशी सांगायचं, नाही तर नाही म्हणून सांगायचं। उद्याचा दिवस वेगळा असेल। एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की। अरे रक्तात भिनलंय काय? अरे रक्तात भिनलंय काय? जरांगे पाटील तो मागे बढ़ो। एक मराठा लाख मराठी या ठिकाणी घोषणा देखील या ठिकाणी महिला करतात। आपल्यासोबत या ठिकाणी काही रणरागिण्यांनी रस्ता रोको केला आहे। धुळे सोलापूर हायवे जो आपण संभाजीनगरकडे जात आहोत त्या रस्त्याला वडीगोद्री येते काही माता माऊल्यांनी या ठिकाणी रस्ता रोको केलाय। का तर जरांगे पाटील 4-5 दिवस झालं या ठिकाणी आपलं अन्न त्याग पाणी त्याग करून या ठिकाणी उपोषण करत आहेत। कसल्याही प्रकारच्या सरकारची या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही, म्हणून या ठिकाणी जरांगे पाटलांच्या समर्थनात या ठिकाणी आपल्या माता मावल्या या ठिकाणी उपोषण करताना रस्ता रोको करताना दिसतात। मग आमच्या पाटलांचा आम्ही एवढं उद्याचा दिवस वेगळा असेल। मराठी समाजाला माझी विनंती आहे, मराठा बांधवांनो पूर्ण तयारीत राहा। मराठा बांधवाला मीडियाच्या मार्फत मी आवाहन करते, मराठा म्हणून आवाहन करते। ज्या लोकांनी आपल्यावर अन्याय केलाय, सरकारने आपल्या मराठी लोकांवर अन्याय केलाय, त्यांना उद्यापासून वेगळा दिवस असेल। त्यांचा दिवस फडणवीस साहेब, तुम्ही आमच्यावर आतापर्यंत अन्याय केलाय, दादागिरी केली, आमच्या लोकांवर खोट्या केसेस टाकल्या, लाठीचार्ज केला, आंदोलनाच्या ठिकाणी माझ्या गोरगरिबा समाजावर जबरदस्तीने तुम्ही मारहाण करून त्यांची हकालपट्टी केली। आज 5 दिवस झाले मनोज दादाच्या पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही। महिना सुद्धा उपोषणाला बसले। हे बघा माझ्या हाताला सुई आहे, मी ट्रीटमेंट घेतले, मी सलाईन घेतल्या, मी इंजेक्शन घेतले, म्हणून मी रस्ता रोको करायला आले। माझ्या आया बहिणी माझे बांधव शुगर आणि बीपी लो होऊन पडले तिथं। शुगर त्याचा जीव धोक्यात आहे, शुगर लो झाली, बीपी लो झाला, आम्ही काय मेला हे सरकार विचार करणार आहे का आमचा? आमच्यातला एक माणूस गेल्यावर आम्ही